मग सरकारनं त्यावेळेस 4 जजेस आम्हाला फसवायला पाठवले होते का? मग त्यावेळेस जे मंत्री महोदय पाठवले होते ते कशासाठी पाठवले होते? आमची फसवणूक करायला का? गिरीश भाऊला मी गिरीश भाऊ म्हणून आव्हान आणि विनंती करून सांगतो आता पहिल्यांदा एकदाच. पहिला बी मीडियाच्या बांधवांनी पहिला रेकॉर्ड काढा आता. त्यांनी सांगितलं होतं की सरसकटला त्यांचं लय पोट दुखत आहे म्हणजे ओबीसीचं. हेच गिरीश भाऊ म्हणले होते. वेगळा काहीतरी आपल्याला शब्द काढावा लागेल म्हणजे आरक्षण देता येईल. म्हणून ही सगळे सोयरे देता येईल आणि त्याची व्याख्या आम्ही दिली. त्या व्याख्याप्रमाणे हिंदू कोड बिलमध्ये हा विषय आहे तर हे टिकतं आहे. आणि असं बोलून मराठ्यांना आता आरक्षण देता येणार नाही, ते ओबीसीतून टिकणार नाही असं बोलून आत्ताच आमचं फडणवीस साहेबांचं आणि मराठ्यांचं जरा जुळायला लागले तर पुन्हा तेल ओतून मराठे फडणवीस साहेबांच्या विरोधात घालायचं काम गिरीश महाजन साहेबांनी ओबीसीची एकट्याची कड ओढून करू नये. आमचं वाटोळं करायचं आणि पुन्हा त्याच याच्यावर यायचं. मग तुम्ही त्यावेळेस आलेले जज हे मराठ्यांना फसवायला पाठवले होते का? त्यावेळेस आलेले मराठ्यांचे काही मंत्री, काही अभ्यासक सरकारचे, काही सरकारचे सचिव हे आम्हाला फसवायला पाठवले होते का? हे कशाला पाठवले होते? याचं पाठवायचं काय कारण? मग आमची मागणी ओबीसी आरक्षणातून मराठा आणि कुणबी एकच आहे. पुन्हा तीच जोर सुरू होणार मग. आणि तुम्हाला नसन देता येत तर आम्ही देणारे बनणार. मग ही गिरीश भाऊची नवीन चाल आहे आता फडणवीस साहेबांना बहुतेक अडचणीत आणायची. कारण फडणवीस साहेब पुन्हा एकदा मराठे फडणवीस साहेबांनी शब्द दिल्यामुळं आणि शिंदे साहेबांनी शब्द दिल्यामुळं मराठे म्हणते देत असले तर आपले काय शत्रू नाहीत. शिंदेसाहेब पण आणि फडणवीस साहेब हे मराठे आता म्हणायला लागले. तसं म्हणायला लागल्यापासून यांनी पुन्हा सुरू केलं. हे टिकणार नाही. मग हे सगळे सोयरे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मी जाहीरपणानं सांगतो ही सरकारची आणि टिकवण्याची जबाबदारीसुद्धा सरकारची, आमची नाही. आम्ही काय सत्तेत नाहीत. ही जबाबदारी त्यांचीच आहे. आणि ज्या मराठ्यांची नोंद सापडली आणि ज्या मराठ्यांची नोंद सापडली नाही त्याच आधारावर ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावर ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्याने त्यांना सगळ्या सोयऱ्याच्या माध्यमातून कुणबी प्रमाणपत्र द्यायचे. हे करावं लागणार आहे. आणि आमच्या व्याख्याप्रमाणे तरच तुमचं आमचं जमणार आहे, नाही तर जमणार नाही. तुम्ही टिकणार आहे का नाही? आणि तसं पाहिलं तर मराठ्याला हे पण माहिती आहे पुढं कितीही चांगलं दिलं तरी आमचं टिकतच नाही, टिकून देत बी नाहीत. हे आम्हाला पक्का माहीत झालेलं आहे. खरं दिलं आम्ही मागास सिद्ध झालो तरी आमचं उडतं, ते मागास सिद्ध नसले तरी त्यांचं टिकतं. हे पहिल्यापासूनचेच खोडे. आमचा हक्काचं आम्हाला कवाच खाऊ देत नाही. हे टिकवण्याची जबाबदारी सरकारची आहे. आणि ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांना कुणबी आरक्षण देण्याची ओबीसीतून जबाबदारी सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीच्या माध्यमातून सरकारची. नाही, एकीकडे असं दिसतं आहे की तुमच्याकडे मंत्री येतात, इथे बसतात, सांगताय 13 तारखेपर्यंत सगळं करू, 1 महिन्याचा वेळ द्या. आणि दुसरीकडे त्याच राज्य सरकारचे मंत्री असंही बोलत आहेत. दोन वेगवेगळ्या भूमिका आहेत. तेच म्हणतो मी की हे त्याच वेळेस म्हणले होते. आणखीन एक म्हणले होते ते बी पुन्हा आठवण करून देतो मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून आणि तुम्ही ते रेकॉर्ड काढा. हेच म्हणले होते. आमची मागणी काय होती? मराठा आणि कुणबी एकच आहे, सरसकट द्या. तर हेच म्हणले होते. तुमच्या मागणीप्रमाणे जर करायचं असलं तर हेच गिरीश भाऊ आहेत. आज मी त्यांना भाऊ म्हणतोय कारण त्यांनी सुधरावं म्हणून. किंवा आम्ही त्यांची इज्जत करतो, सन्मान करतो, इथून पुढे करू. फक्त खरं बोला, नीट बोलायचं शिका. म्हणून गिरीश भाऊला आठवण करून देतो पुन्हा की तुम्हीच म्हणला होतात मराठा आणि कुणबी एकच ही कायदा जर पारित करायचा असला तर त्याला आधार लागतो. त्यासाठी तुम्ही आम्हाला 6 दिवस दिलेत. 6 दिवसात काही होत नाही, तुम्ही आम्हाला 1 महिना द्या. तर आम्ही 40 दिवस दिली होती. मग आधारासाठी त्यांना नोंदी पाहिजे होत्या. आता नोंदी किती मिळाल्यात? 57 लाख. किती आधार पाहिजे गिरीश भाऊ तुम्हाला आणखी? आम्ही त्याच्यावर ठाम आहेत. ते सगळे सोयरे ते मग आता मला तराला लावायचं नाही. मग आम्ही मराठा आणि कुणबी एकच आहेत. तुम्ही म्हणलेलं आहे आधार पाहिजे. 57 लाखाच्या नोंदीचा आधार मिळाला आहे. मराठा आणि कुणबी एक हे कायदा पारित करा. मराठ्यांचं आणि शिंदे फडणवीस साहेबाचं आत्ता जमायला लागले थोडं थोडं. त्यांना परत हिचकायचं दिसतंय. शुद्ध फसवणूक आहे. बहुतेक फडणवीस साहेबांनी सांगितलं असेल त्याला म्हणून टाक म्हणून. सुट्टी नाही. मराठा कन्फ्यूज होत नाही. तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही धोका दिला, सगळे सोयरीची अंमलबजावणी नाही केली, मराठा आणि कुणबी एकच कायदा जर पारित नाही केला, ही 10 महिन्याची मागणी आज नाही. हैदराबादचं गॅझेट नाही लागू केलं, सातारा संस्थांचं, बॉम्बे गव्हर्नमेंटचं,
तुम्ही जर हे गुन्हे मागं नाही घेतले, 288 लढवायचे का 288 सीटं पाडायचे, याच्यावर मराठ्यांचा 13 तारखेच्या नंतर बैठक घेऊन आम्ही निर्णय घेणार. आम्ही कन्फ्यूज होत नाही. तुम्ही द्या नका देऊ, तुम्ही टिकवा नका टिकू, मी जिवंत आहे तोवर मराठ्यांना ओबीसी आरक्षणात घातलेलं दाखील. हे चॅलेंज आहे माझं. मग देशातलं सरकारी नाही तर भारत जगातलं मी मराठ्याला सत्तेत घालणार, गरिबाला घालणार. तुम्ही सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी आम्ही सांगितलेल्या व्याख्याप्रमाणे नाही केली, मराठा आणि कुणबी एकचे कायदा पारित नाही केला, 2004चा कायदा आहे मराठा आणि कुणबी एकचा, तो जर दुरुस्त नाही केला, गुन्हे मागं नाही घेतले, गिरीश भाऊ तुम्हाला सांगतोय, हैदराबादचं गॅजेट नाही लावलं, 9 मागण्यात त्या जर नाही केल्या, तर आम्ही रडत बसणारे मराठी नाही. द्या नका देऊ. आम्ही एवढे शिंदे साहेबांवर, फडणवीस साहेबांवरती आणि शंभूराजे देसाई साहेबांवरती विश्वास ठेवला आहे. द्या नका देऊ. 14 तारखेला मराठ्यांची बैठक घेऊन, 14 तारखेच्या नंतर बैठक घेऊन महाराष्ट्रातल्या आम्ही ठरवणार 288 उमेदवार उभा करायचे की यांचे पाडायचे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.